कुंकू लावायचा, त्या कुंकवाचं त्या सेंद्राचं महत्व काय साधन नाही. ज्या वेळेस अरण्यामध्ये सीतामाता भांगामध्ये कुंकू भरत होत्या त्यावेळेस आपले हनुमंतराय तिथे उपस्थित झाले आणि हात जोडून विचारलं, आई साहेब, तुम्ही तुमच्या भांगामध्ये, तुम्ही तुमच्या कपाळामध्ये जे कुंकू लावता, जे सेंदूर लावता, त्या सेंद्राचं त्या कुंकवाचं महत्व काय आहे? त्यावेळेस सीतामातेने गोड असं उत्तर दिलं, बाळा हनुमंता, महिलेच्या कपाळामध्ये, महिलेच्या भांगामध्ये जेवढं कुंकू मोठं, जेवढं सेंद्र मोठं, तेवढं आपल्या धन्याचं, आपल्या कारभाराचं आयुष्य मोठं. पण हे तुम्हाला वाटतंय खोटं, म्हणून आमच्यासारखी काय म्हणतात बघा, कुंकूवाल्या गेल्या, टिकलीवाल्याला बाथरूमच्या भिंती काय झाल्या, सुवासनी झाल्या. बघा महिला मंडळ, त्या सौभाग्याच्या लेण्याचं, आईवाच्या लेण्याचं महत्व काय आहे. ज्या महिलेला नवरा नाही अशालाच व्हाय, म्हणून काय म्हणायचं आहे बघा, सौभाग्याचा जोडा आपला बांधला देवाने, कुंकवाशी आयुष्यभर ठेवलं मी जाण. सौभाग्याचा जोडा आपला बांधला देवाने, कुंकवाशी आयुष्यभर ठेवलं मी जाण. तुमच्यासारखे पती मला मिळाले भाग्यवान, चार चौघामध्ये मला मिळतो मान पान. नको बंगला गाडी हवं नाही सोन्याला द्यायची, नको बंगला गाडी हवं नाही सोन्याला द्यायची. अनगाज लागते माझ्या काळ्या मनाची, अनगाज लागते माझ्या काळ्या मनाची, अनगाज लागते माझ्या लाज लागते माझ्या काळ्या मनाची, लाज लागते माझ्या काळ्या मनाची. गळ्यात चार काळ्या मणी तर म्हणून आज एवढा मोठ्या सोहळ्यात तुम्ही सहभागी आहे का नाही मला सांगा. आपल्या नवऱ्यामुळे एवढं मोठं भाग्य आपणाला लागले, चार चौघात मानपान मिळतो, इज्जत मिळते, म्हणून आपली संस्कृती टिकवून धरायचे. बरोबर आहे का? कुंकू लावलं पाहिजे, नऊवारी साडी घातली पाहिजे, नथ घातली पाहिजे. तुम्ही घालत नाही, आमचं कशात काय नाही, आम्हाला घालून एक उभं राहावं लागते तुम्हाला दावायसाठी, म्हणून तुम्ही त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. गुरुगुंडा झाला विठ्ठलपंतांना, विठ्ठलपंतांच्या राणी रुक्मिणी मातेला, श्री संत ज्ञानेश्वर उद्रास्याला, तयाने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला वयाच्या 16व्या वर्षी. लिहिला का नाही? पण महाराज त्यातल्या 2 ओव्या आपल्याला आपल्या लेकरांना पाठ नाही. आपलं पोरग काय म्हणते माहित आहे का, हर आली तर आली नाही, गेली उडतीच्या वाचून नडलंय हिला काही सोने लागलंय का, प्रेमात पारितोषिक नाव काय म्हणतात, पिंपळगाव. त्यांच्याकडून पिंपळगाव पान यांच्याकडून 51 रुपयाचं प्रेमाचं पारितोषिक आले, मनापासून धन्यवाद. मग कसं, हिला काय सोने लागले का,